मनुष्य याने स्वतःला जर योग्यरित्या ओळखले तर त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. कामवासनेच्या बळी पडलेल्या मनुष्याची अवस्था ही एका प्राण्यापेक्षाही वाईट अशी होऊन जात असते. त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव सुद्धा राहत नसते. राजा भर्तोरी हे एक महान विद्वान संस्कृत साहित्याचे कवी होते. त्यांनी नीतिशतक, श्रृंगार शतक आणि वैराग्य शतक या ग्रंथाची रचना केली. वैराग्य शतक या ग्रंथामध्ये त्यांनी संसाराची विचित्रता, नश्वरता आणि भोग प्रवृत्ती यापेक्षाही ईश्वर सेवा ही श्रेष्ठ आहे, सत्याचा मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे हे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या जीवनावरून आपल्याला काय सीख मिळते हे आपण पाहूया. एक उदाहरण देऊन सांगतो. एक म्हणजे एक राजा भर्तृहरीमध्ये होऊन गेले आहेत. ठीक आहे. त्यांचं जीवन जे झालं आहे ना, त्या जीवनावरून आपल्याला सीख मिळते. कशी सीख मिळते त्यांची आपण कहाणी पाहू, त्याच्यानंतर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील की कसं आहे. बरोबर, राजा भर्तृहरी जे होते ते उज्जैनचे राजा होते. ठीक आहे. गुणवंत, नीतिमान असे कीर्तिवंत राजा होते ते. ठीक आहे. त्यांनी शृंगार शतक, नीती शतक आणि नंतर मग वैराग्य शतकची रचना केली आहे. ठीक आहे. तर ते की नाही चंद्र दुसरा, ठीक आहे, म्हणजे विक्रमादित्य ज्यांची पदवी ज्या मिळाली होती त्यांचे ते मोठे भाऊ होते. कोण? राजा भर्तृहरी. ठीक आहे, राजा भर्तृहरी. तर त्यांना 2 पत्नी होत्या. ठीक आहे. 2 पत्नी असून सुद्धा त्यांचं मन तिसऱ्या एका राजकन्येवर आलं होतं. तिचं नाव होतं पिंगला. ठीक आहे. त्याचं मन, राजा भर्तृहरीचं मन तिच्यावर आलं होतं. आता ते नीतिवान होते, कर्तृत्ववान होते. ठीक आहे. गुणवंत होते राजा भर्तृहरी. पण तरी त्यांच्यामध्ये एक कमी होती की ते कामुकता त्यांच्यामध्ये पुष्कळ होती. म्हणजे ते राजाच होते. ठीक आहे. राजा असल्या कारणानं जे विलासी प्रवृत्ती होती, कारण की जे स्त्रिया वगैरे नाचगाणं स्त्रियांबरोबर म्हणजे विलासी मन, अशा प्रकारची त्यांची वृत्ती होती. ठीक आहे. म्हणजे कामुकता स्वभाव होता आणि त्याच्यामध्येच ते विलासी याच्यामध्ये आपला रम्य राहत होते. तेच त्यांचे म्हणजे त्यांना असं वाटत होतं की एक तर तत्वज्ञान किंवा मग हे कामुकता. तर ते कामुकतेकडे जास्त वळण घेतलं त्यांना. ठीक आहे. त्यांची जी पत्नी होती पिंगला म्हणून, ते त्या पत्नीवरती अपार प्रेम करत होते. ठीक आहे. अपार प्रेम करत होते. असं त्यांचे जीवन चालू होते. कसं की एक मोजमस्तीनं आपल्या स्त्रियांबरोबर म्हटलं आपलं रम्य असं नाचगाणं करून आणि त्या विलासीमध्येच, कामुकतेच्या विलासीमध्ये त्यांचे जीवन चालू होते, काम क्रीडेमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आता काय झालं एक दिवशी की हे जे पिंगला महाराणी होती त्यांचीवाली, ठीक आहे, तर त्यांचा जो एक लहान भाऊ होता भर्तृहरीचा, विक्रमादित्य, ठीक आहे, त्याला कुठेतरी त्या पिंगला महाराणीवरती शक झाला. शक झाल्या कारणानं पिंगला महाराणीचे जे अत्तभवन राहते, ठीक आहे, तर त्याचे जे पहिरादार होते आणि जे द्वारपाल होता त्या विक्रमादित्यनं त्यांना काढलं. ठीक आहे. विक्रमादित्यनं त्यांना काढलं. आता जे पिंगला महाराणी आहे तिला हे वाईट वाटलं की भाई माझ्यावाले जे अंगरक्षक होते या जे द्वारपाल वगैरे त्यांना काढलं बा म्हणून. तर तिनं तक्रार केली राजा भर्तृहरीला. ठीक आहे. तर राजा भर्तृहरीला तक्रार केली तर राजा भर्तृहरी तर पूर्ण तिच्यावरच प्रेम करत होता, आपल्या महाराणीवरती, पिंगला महाराणीवरती. बरोबर आहे. तर तिनं असं म्हटलं की भाई हा जो तुमच्यावाला भाऊ आहे, ठीक आहे, ह्या भावाची कुदृष्टी माझ्यावरती आहे. कोण म्हटलं? त्या पिंगला महाराणीनं, की तुमचा हा जो लहान भाऊ आहे बा विक्रमादित्य, त्याची कुदृष्टी माझ्यावरती आहे. या कारणानं माझे जे द्वारपाल आहेत किंवा अंगरक्षक आहेत त्यांना काढलं आणि दुसऱ्यांना भरती केलं म्हणून त्या जागी. ठीक आहे. तर राजा भर्तृहरी तो गुस्सा झाला की विक्रमादित्यला रागावला, अरे तू हे काय केलंय? माझ्याच पत्नीवरती तू का म्हणत, तुझी भाभी आहे आणि तू का म्हणत डोळा मारून राहिलाय, गलत वाईट नजरेनं पाहून राहिलाय. ठीक आहे, माझ्या पत्नीवरती. तर त्यानं फक्त त्या आपल्या पत्नीची बाजू ऐकली आणि त्याला राज्यातून बाहेर काढला, विक्रमादित्याला. ठीक आहे. आता विक्रमादित्याला बाहेर काढलं तर जे महाराणीचे होते ते चालूच होतं मग त्यांचीवाला. ठीक आहे. आता राजा भर्तृहरीचा एक होता जवळचा म्हणून भट्ट म्हणून एक होता. ठीक आहे, मित्र म्हणा. ठीक आहे, भट्ट म्हणून होता. तर काय झालं, तो भट्टला ह्या गोष्टी माहीत झाल्या. तर भट्ट हा विक्रमादित्याला भेटला आणि म्हणाला की
विक्रमा तू मला सांग काय झालं तर. ठीक आहे, जसा मी राजाच्या जवळचा आहे तसाच मी तुझ्या जवळचा आहे. ज्या गोष्टी तुला नाही झाल्या अवगत, तुझ्यानं ते सॉल्व्ह नाही झाल्या आहे, तर त्या मी प्रयत्न करीन, है की नाही. काही झालं मला सांगतसही. भट्ट कोणाला म्हणाला तर विक्रमादित्याला म्हणाला. कोणाचा तो विक्रमादित्य कोण आहे तर राजा भरतुरीचा लहान भाऊ. ठीक आहे, तर विक्रमा म्हणाला की मी कसं सांगू, मला सांगायची म्हणजे हे येत आहे बा, मला लाज वाटत आहे. तर तो म्हणाला भट्ट की नाही तू घाबरू नको, हां बिंदास होऊन तू सांग. ठीक आहे, काय झालं तर मला सांग, मी काहीतरी मदत करू शकेन. कारण की तू विक्रमादित्य मी तुला पहिलेपासून ओळखून आहे, तुझा स्वभाव कसा आहे मला माहिती आहे बाबा. तर विक्रमादित्य मग त्यांना सांगितलं भटला की भाई जी महाराणी पिंगला आहे मला तिच्या चरित्रावर शक आहे म्हणे. ठीक आहे, अशी आहे का गोष्ट म्हणे तो भट्ट. तर ठीक आहे म्हणे मी प्रयत्न करतो, है की नाही. राजाचे डोळे उघडायला पाहिजेत ना, कारण की राजाच्या पाठीमागे जर अशा काही गोष्टी होऊन राहिल्या तर त्या गलत आहेत, है की नाही. राजा आपल्या विलासी प्रवृत्तीमध्ये कामुकतेच्या याच्यामध्ये रम्य राहत होता आणि त्याच्या पाठीमागे कोण महाराणी काय करून राहिली आहे हे त्याला अवगत नव्हतं, है की नाही. तर काय झालं, एक ब्राह्मण म्हणून त्याच्या राजदरबारी आला राजा भर्तृहरीच्या. ठीक आहे, तर हा जो भट्ट होता त्यांना सांगायला गेला की भाई एक ब्राह्मण देवता आले आहेत, तुम्हाला भेटण्याकरता आले आहेत म्हणे. तर राजा भर्तृहरीला जेव्हा त्यांनी सांगितलं तर ठीक आहे म्हणे त्यांना घेऊन ये म्हणे. तर जेव्हा तो ब्राह्मण देवता आले त्यांच्याकडे राजा भर्तृहरीकडे, तर त्यांनी म्हटलं की राजा भर्तृहरीला म्हटलं की मला एकांत पाहिजे बा, मी एकांतमध्ये काहीतरी तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, तर तिथे जे काही लोक होते त्यांना त्यांनी बाजूला बाहेर काढायला लावलं आणि राजा भर्तृहरी आणि ब्राह्मण ठीक आहे हे त्या कक्षामध्ये बसले. तर ब्राह्मण यांनी म्हटले की मी माझ्या तपश्चर्येने ठीक आहे एक अमर फळ मला मिळाले आहे. ठीक आहे, ते कशा रूपामध्ये, आंब्याच्या रूपामध्ये होते. ठीक आहे, आणि भर्तृहरीला काय म्हटले, हा घे हा फळ. ठीक आहे, हा आंबा जो आहे हा तू खाशील तर तू हमेशा करिता काय राहशील, तरुण राहशील, चिर यौवन राहील, असा हा फळ आहे. ह्या फळामध्ये मी पूर्ण मंत्रोच्चारण केलेले आहे आणि याच्यामध्ये दिव्यता आलेली आहे फळामध्ये. तर जो कोणी हा फळ खाईल तर तो हमेशा काळासाठी काय राहील, तो चिर यौवन राहील, म्हणजे तरुणच राहील तो. ठीक आहे, असं झालं. तर तो राजा म्हटला असं ही गोष्ट आहे, मी कसं म्हणू बा खरं. हां, तर तो ब्राह्मण म्हणे की नाही, जर हे गोष्ट जर सत्य नाही निघली तर तुम्ही जे कोणती शिक्षा मला द्याल तरी ते चालेल. ठीक आहे, असं म्हणाला. तर ठीक आहे म्हणाला मग तो. हां, आणि तो ब्राह्मण तिकून निघून गेला. त्याच्यानंतर राजा भर्तृहरी आला तो फळ आंब्याच्या. ठीक आहे, आता त्याला असं वाटले की यार फळ आहे हा चिर यौवन, याच्याला आपण आयुष्यभर चिर होऊन राहू बा, तरुण राहू एकदम. ठीक आहे, मनमोक राहू. तर त्यांनी असा विचार केला की मी ज्या पत्नीवर, माझ्या प्रेयसीवर मी प्रेम करतो, राणी पिंगलावरती, मी हा फळ तिला देतो बा म्हणून. आंब्याचा फळ काय वाटलं त्याला की हा फळ तिला देतो, कारण की ते जर तरुण राहील, है की नाही, आणि ते मनमोकपणा मला करण्यामध्ये, माझ्या सहवासात तिला देण्यामध्ये मला आणखी चांगलं वाटेल, है की नाही. तर त्याने तो फळ आंब्याचा फळ कोणाकडे घेऊन गेला, तो आपल्या महाराणीकडे घेऊन गेला. ठीक आहे, महाराणीने म्हटलं की बघ हा जो फळ मी आणलाय आंब्याचा, मी तुझ्याकरिता आणलाय आणि याची खासियत अशी आहे की मला त्या ब्राह्मणाने सांगितलं की माझ्या तपश्चर्येने ह्या फळामध्ये अशी दिव्यशक्ती मी टाकली आहे की हा फळ जो कोणी खाईल तो तारुण्य राहील, हमेशाकरिता तारुण्यात राहील तो. हां, आणि माझी प्रियसी म्हणून मी हा फळ तुला देत आहे. ठीक आहे, तर राणी पिंगला यांनी तो फळ घेतला. ठीक आहे, तर त्याला म्हटलं राजा भर्तृहरीला मी हा फळ खातो, सकाळी पूजापाठ वगैरे करील आणि नंतर मी खाईन. ठीक आहे, असं म्हटलं. तर मग ती जी महाराणी आहे त्यांनी तो फळ घेतला आणि मग राजा तिथून निघून गेला. ठीक आहे, आता राजा निघाला, फळ महाराणीच्या हाती होता. ठीक आहे, पण महाराणीचं कॅरेक्टर, चरित्र कसा होता, व्याभिचारी होता. ठीक आहे, गलत होता. तर तिचेवाला ते जे महाराणी आहे, हां, तिचं दुसऱ्याबरोबर अफेअर चालू होता. कुणाबरोबर, दुसऱ्याबरोबर, राजाला सोडून दुसऱ्याबरोबर, द्वारपाल बरोबर. ठीक आहे, तर त्या पिंगला राणीने तो फळ घेतला आणि आपल्या द्वारपालला बोलावलं, ज्याच्याबरोबर ते प्रेम करत होते. ठीक आहे, द्वारपालला बोलावलं आणि म्हटलं की बी हा फळ घे, राजाने मला आणून दिलाय,
याच्यामध्ये अशी दिव्य शक्ती आहे की जो कोणी हा फळ खाईल तो हमेशासाठी तारुण्य राहील, हमेशासाठी यंग राहील. ठीक आहे. तर तो द्वारपाले वाटलं, अरे बापरे, एवढी मोठी गोष्ट आहे बा इथं, हे की नाही. तर राणीने फळ त्याला दिलं. कारण की राणी त्याच्यावर प्रेम करत होती, त्या द्वारपालाबरोबर. त्याने वाटलं की हा जर तरुण राहील बा हमेशासाठी माझ्या सहवासात, मला तिच्या याच्याबरोबर सहवास करणं तर आणखी ठीक राहील, हे की नाही. तर तो फळ कोणी घेतला? द्वारपालने घेतला. बरोबर आहे. आता तो फळ कोणाच्या हाती आला? द्वारपालच्या हाती गेला. तर द्वारपालचं प्रेम दुसऱ्या एका स्त्री बरोबर होतं. समजलं? द्वारपालचं प्रेम कोणाबरोबर होतं? एका दुसऱ्या स्त्री बरोबर होतं. ठीक आहे. तर तो द्वारपाल तो फळ घेऊन त्या दुसऱ्या स्त्रीकडे गेला. ठीक आहे. आणि दुसऱ्या स्त्रीकडे गेला आणि तिनं त्याच गोष्ट, तो द्वारपालने त्याच गोष्टी सांगितलं तिला की हा फळ खा बा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि म्हणून मी तुला हा फळ देत आहे, तू हमेशा काळासाठी तू यौवनच राहशील बा म्हणून. ठीक आहे. आणि तिनं तो फळ घेतला. ठीक आहे. तो फळ घेतल्यानंतर ठीक आहे तो चालला गेला द्वारपाल. तो फळ कोणाच्या हाती आला? त्या स्त्रीकडे आला. त्या स्त्रीचं अफेअर, लव दुसऱ्या कोणाबरोबर होतं? तर जो राज्याचा सेनापती होता ना त्याच्याकडे होता. ठीक आहे. कोणा? त्या स्त्रीचं. ठीक आहे. कोणाचा अफेअर होता? त्या राज्याचा जो सेनापती होता त्याच्यावर अफेअर चालू होता. तर ते स्त्री कोणाकडे गेली? त्या सेनापतीकडे गेली. हा. आणि सेनापतीला म्हटलं की हा फळ घे. ठीक आहे. हा दिव्य फळ आहे, अमृत फळ आहे, आणि तू जर घेशील हा, ठीक आहे, तर हा तू हमेशासाठी तारुण्य राहशील आणि मी तुझ्या सहवासात मलाही चांगलं वाटेल. ठीक आहे. तर सेनापतीनं तो फळ घेतला. ठीक आहे. आता सेनापतीचं अफेअर आणखी दुसऱ्या एका दासी बरोबर होतं. जे नगरमध्ये जे दासी राहते ना, हा, ते राजाच्या सहवासामध्ये वगैरे राहते. तर तो जो सेनापती जो होता त्याचं प्रेम कोणाबरोबर होतं? त्या दासी बरोबर होतं. ठीक आहे. तर म्हणजे बघा कसं चालू आहे. ठीक आहे. तो जो आहे महाराणीच्या अफेअर कोणाबरोबर होता? द्वारपालबरोबर. द्वारपालबरोबर त्या स्त्री बरोबर. स्त्रीचं कोणाबरोबर होतं? त्या सेनापती बरोबर. आणि सेनापतीकडे जो फळ आला, ठीक आहे, सेनापतीकडे तो फळ आला. तर सेनापतीने तो फळ का म्हणतात घेतला आणि कोणाकडे नेऊन दिला? दासीकडे नेऊन दिला. कोण होती ते दासी? हा, जे म्हणजे राजाच्या सहवासात राहत होती, नाचण्या खेळण्यामध्ये जे काही राहतात आपल्या याच्यामध्ये राहत होती, ते त्यांच्या सेवेमध्ये राहत होती, त्यांचे ते अशी दासी होती ते. तर सेनापती कुठे गेली? त्या सेनापतीने तो फळ कुठे दिला? दासीला दिला. ठीक आहे. आता बघा कसं झालं. आता दासीकडे तो फळ आला. ठीक आहे. आता दासीला काय वाटलं? ते दासी आहे. ठीक आहे. तिला तर ते शारीरिक काम आहे, काम क्रीडेचं, बरोबर आहे, कामुकतेचं. तिला असं वाटलं की मी हे फळ घेऊन का करू? हा, मला तर या क्षेत्रात राहायचंच नाही आहे. ठीक आहे. कारण की हे जे मला काम आहे हे तर मला आयुष्यभर नाही करायचं आहे. कारण की काम कसं राहते तुम्हाला तर माहित आहे, हे मला काम कसं राहते म्हणून दासीचं, आणि जे बी म्हणजे नगरवधूचं काम राहते कसं राहते म्हणून. तर तिने तो फळ घेतला. ठीक आहे. आणि म्हटलं की हा आता घेऊन तर घेतला, आणि हा फळ कोणाला दिला? मग राजाकडे दिला तो फळ. आणखी राजाकडे. हा, राजाकडेच तो फळ गेला. ठीक आहे. तर मग राजाकडे गेल्यानंतर ते म्हणाली, राजा हे घ्या, हा दिव्य फळ आहे, तुम्ही जर हा फळ घ्याल तर तुम्ही हमेशासाठी तरुण राहाल आणि राज्य बरोबर करू शकाल. राजा एकदम हे बेभाग झाला. अरे हा फळ तर मी आपल्या महाराणीला दिला होता, हा फळ तुझ्याकडे कसा आला? राजाच्या पायाखाली जमीन ओसरली की बी हा जो फळ मी आपल्या महाराणीला दिला तुझ्याकडे कसा आला बा? हा, राजाच्या पायाखाली जमीन निघली. हा, राजा म्हणायला लागला दासीले, हा फळ तुझ्याकडे आलाच कुठून? तर मग राजाने त्या दासीने सांगितलं की हा फळ मला कोणी दिला? सेनापतीने आणून दिला. ठीक आहे. मग जेव्हा पूर्ण विचारपूस झाली तर सेनापतीला कुठून मिळाला? हा, तर त्या स्त्रीने आणून दिला. स्त्रीला कुठून मिळाला? तर द्वारपाल दिला. द्वारपालाकडून कुठं आला? तर त्या महाराणीने आला. तर महाराणी पिंगलाला राजा भरतुरीने बोलाविले. ठीक आहे. की बी हा मीनं जो तो फळ तुला दिला होता तो कुठे गेला? म्हणून मीनं जो फळ दिला होता तो कुठे गेला? ठीक आहे. तर राणी हे होऊन गेली एकदम बेभाग. आता कसं बरोबर? ठीक आहे. तर राणी लढायला लागली. ठीक आहे. राणी लढायला लागली आणि हा जो आहे आपला राजा भरतुरी याच्या पायाखालची जमीन एकदम निघून गेली. हा एकदम खिन्न अवस्थेत चालला गेला. मी एक राजा, मी ज्या
माझ्या प्रेमिकाला जे मी प्रेम करत होतो, महाराणीला जिकडे जीवापार प्रेम करत होतो, ठीक आहे, ते कोणाबरोबर चालू आहे अफेअर? ते आपल्या द्वारपालकडे अफेअर चालू आहे तिच्यावाला, ठीक आहे. द्वारपालचे सुद्धा प्रेम तिच्यावर नाही आहे, तर महाराणीवरती. द्वारपालचं प्रेम दुसऱ्या एका स्त्रीवर आहे ना, त्या स्त्रीचे प्रेम त्या द्वारपालवरती नाही आहे, त्या स्त्रीचे प्रेम सेनापतीवर आहे. पण सेनापती त्या स्त्रीवरती प्रेम नाही करत. सेनापतीचे प्रेम कोणाबरोबर आहे? दासी बरोबर. आणि दासीनं मग कोणाला आणून दिलं ते फळ? राजाला आणून दिलं. तर तो वाटलं की नाही बा, हे जे काम वासना आहे हे एवढी म्हणजे पतनचं कारण आहे, ठीक आहे. जर कोणी व्यक्ती याच्या आहारी गेला, काम वासनेच्या आहारी गेला, तर त्याचे पतन निश्चित आहे. जर आजच्या काळामध्ये आपण पाहत असतो, हे सीख भेटते आपल्याला ह्या गोष्टीवरून की जो कोणी व्यक्ती, ठीक आहे, आपलं सोडून, आपली बायको सोडून जर दुसऱ्या कोणाच्या बायकोवर डोळा ठेवून राहिला आहे, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कोणत्या स्त्रीवर तुम्ही दगा देऊन राहिला आहे, तर ती जी घटना आहे ते तुमच्यावर सुद्धा घडू शकते. बरोबर आहे? कारण की आपण तर करून राहिलो दुसऱ्यावरती, आहे की नाही, आपण आपल्याला विसरून राहिलो आणि दुसऱ्या स्त्रीवर डोळा ठेवून राहिलो, तर ही जी घटना आहे हे आपल्यावर सुद्धा घडू शकते ह्या गोष्टी, ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी चाहे स्त्री असो किंवा पुरुष असो, या दोन्ही गोष्टी दोघांना लागू होते काम वासना, ठीक आहे. स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो या मुलगी असो, यांनी आपली चेतनाला समजणे आवश्यक आहे. आणि काम वासनेच्या बळी न पडता आपले जे धर्म आहे, जे सत्यनिष्ठ आहे, त्या सत्यनिष्ठेवर राहून आपले कार्य करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही आहारी गेल्या काम वासनेच्या, तर तुमचे पतन निश्चित आहे. कामवासना आहे हे प्रकृतीचे देण आहे. कोणाची देण आहे कामवासना? प्रकृतीची देण आहे. प्रकृतीला काय करायचं आहे? आपलं वाढवायचं आहे, आपला संसार वाढवायचा आहे प्रकृतीला. म्हणून ते प्रकृतीनं आपल्याला मग काय दिलंय? हार्मोन दिले आहे, ठीक आहे. तर ते आपल्याला वाढवायचे काम करते प्रकृती. परंतु आपण मनुष्याला एक व्यतिरिक्त एक चेतना दिलेली आहे. ह्या चेतनाच्या सहाय्याने आपण स्वतःचा विकास करू शकतो आणि प्रकृतीच्याही सामोरं जाऊ शकतो, ठीक आहे. तर हे जे काम वासनाचे आहे, जे आपल्या हाती येते, आपल्या शरीरावरती जे हावी होते, याला समजणे आवश्यक आहे, ठीक आहे. जर याला आपण समजलं, या घटनेवरून, राजा भर्तृहरीच्या घटनेवरून जर आपण बघितलं, तर आपण परस्त्रीवरती नजर ठेवू शकत नाही, ठीक आहे. आणि किंवा कोणती दुसरी स्त्री सुद्धा परस्पर व्यक्तीवरती एकदम विश्वास ठेवू शकणार नाही, ठीक आहे. कारण की असं हे जे चक्र चालू आहे, ही स्थिती आहे. एका राजा महाराजाबरोबर असं घडू शकलं, तर आपण तर सामान्य माणसं, याच्याकडून आपण शिकायला पाहिजे ना, हे की नाही. तर अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तुम्ही दुसऱ्याला ठगवाल तर तुमच्यावर सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात, ठीक आहे. हे समजणं महत्वाचं आहे. आलं लक्षात? तर कामवासना कसं आहे, सेक्स समजलं तर असं आहे. म्हणून आपल्या चित्ताला नियंत्रित ठेवायचं आणि आपले जे कार्य आहे, सत्यनिष्ठेवरचे जे कार्य आहे ते आपण करत राहायचं, ठीक आहे. आणि परस्त्रीवरती नजर ठेवायची नाही, ठीक आहे. मनाला चित्त ठेवून करून जे आपण सत्याला अनुसरून जे कार्य करू, तेच आपल्याला सामोर कामात येणार आहे, ठीक आहे. माझं एकच म्हणणं आहे, आता जे तुम्ही सांगितलं राजा दुस्तुरीची, त्याच्याबद्दल माझे मन चांगलं वाटलं. मला थोडासा आनंद आला तुम्ही सांगितल्याबद्दल. आणि मग मी एकच विचार केला, आता का बस त्याच्यात काही हा नाही, सत्याच्या मार्गाने चालायचं, सत्याच्या मार्गाने चालायचं. कारण की सत्यच आपल्याला सामोर कामात येणार, बाकी सर्व गोष्टी विसरून